मग तुम्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सांगा, कारण का हे तुम्ही हे नुसते फ्लाइंग स्क्वॉड रात्री नाही, यांच्या अंगावर पैसे असतात, तुम्ही शोधणार कसे या लोकांना? मला नावं माहिती आहेत, मी यादी पाठवतो तुमच्याकडे. मी जर त्यांना रस्त्यात पकडलं साहेब, लक्षात घ्या, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होणार. मी आता सोडणार नाही. आज आपण 26 तारखेवर आहोत आणि हे 20-20, 25-25 लाखाच्या बॅगा घेऊन घरात बसलेले आहेत. अजून निवडणुकीला 6 दिवस जायचे आहेत. ह्यांना काय धुमाकूळ घालायचं आहे का या मालवणमध्ये? हे कुठलं कल्चर आणतोय आपण? मी माझी दिवस रात्र, आता माझे कार्यकर्ते, माझी मुलं वॉचवर आहेत. एक जरी सापडला मला याच्यातला, मी जागेवर बंदोबस्त करणार. पोलिसांच्या समोर सांगतोय. साहेब, जगताप साहेब, आपल्याला पण आपली गस्त वाढवावी लागेल. ही पद्धत नाही निवडणूक लढवायची. मग उपयोग काय निवडणूक लढवून? ही अशी निवडणूक लढवायची? आज आपण 26 तारखेवर आहोत. यांचं कालपासून सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब इकडे आले. कालपासून, एक मिनिट फोन ठेवा, मी बोलतोय. कालपासून ह्यांची नाटकं चालू झाली. जे मी सांगत होतो ते आज खरं ठरलं. गस्त वाढू नाही, तुम्ही ह्यांचा बंदोबस्त काय, तुम्ही ह्यांना जर बंदोबस्त केला ना तर त्या भीतीपोटी दुसरं कोण हिंमत करणार नाही. 25-25 लाख रुपये, मला माहितीये रूट कसा आला, कोण कसा, हा म्हणतो धंद्यातला. बघा ऍटिट्यूड बघा, त्याला अजूनही वाटतंय की तो सुटणार आहे म्हणून. त्याचा ऍटिट्यूड बघा, तो मोबाईलवर कंटिन्यू मेसेज करतोय कोणाला तरी. मेसेज नाही, कॉल आलेला साहेब. मी तुमच्या समोर इथे मोबाईल ठेवून दिलेला चार्जिंग. तो बघा, तो कोण आहे? तो थर्ड पार्टी. तुला त्या बॅगेला हात लावायचा अधिकार काय रे? कोण आहेस तू? म्हणजे तुम्ही हे सगळे पुरावे तुम्ही डिस्पोज करणार आणि आम्ही एकदम सरळ मार्गाने निवडणूक लढवायची. जगताप साहेब, हे बरोबर नाही. तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार मला सांगा. मी काय हा विषय सोडणार नाही. मी माझी जर मुलं, आज रात्रीपासून दिवस रात्र 24 तास आम्ही आमची लोक लावणारच. यांचे कुडाळचे, तो पप्या तवटे, तो रुपेश कानडे, तो मोहन सावंत, तो रणजित देसाई, त्यांना फक्त एकच काम दिलंय, ते पैशाचं वाटप करायचं. त्या अंगावर पैसे घेऊन वाटप करतायत सगळीकडे. ह्यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा. मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार. मी आपल्यालाही सांगतो, मी परत तुमच्या कार्यालयामध्ये, मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे. मला काय तुम्ही कारवाई करताय, आणि नुसती एका घरात नाही, सगळ्या जिथे तुम्हाला आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचंय तरी तुम्ही जा, काही हरकत नाही. माझ्या घरात सर्च मारायची, माझ्या घरात सर्च मारा, काही हरकत नाही. पण हे किमान 8 ते 10 घरात या मालवणमध्ये सुरू आहे आणि हे सगळे अंगावर पैसे घेऊन सगळीकडे वाटप सुरू आहे. तुम्ही योग्य ती कारवाई करा. मी उद्या येतो तुम्हाला भेटायला.